देशभरात पहिल्या 2 टप्प्यातील मतदान पार पडलं असून बाकीच्या 5 टप्प्यांच्या मतदानाचा प्रचारही जोरात सुरू आहे। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीकडून एकमेकांवर टीकांचं सत्र सुरू आहे। प्रत्येक पक्षानं निवडणूक प्रचारासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे। असं असताना आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नसीम खान यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना पत्र लिहित आपण महाराष्ट्रात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार नसल्याचं सांगितलंय। मात्र यामागचं नेमकं कारण काय आणि नसीम खान यांनी प्रचार न केल्यास काँग्रेसला काय तोटा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। काँग्रेस नेते मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतलाय। नसीम खान यांनी याबाबतचं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलंय। नसीम खान यांची काँग्रेसनं स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली होती। महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही। अनेक मुस्लिम संस्था आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस निदान एकतरी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवेल अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवानं काँग्रेसनं एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही। काँग्रेसला मुस्लिम मतं पाहिजेत पण उमेदवार नको का असा प्रश्न विचारला जातोय। या प्रश्नाचं उत्तर मुस्लिम जनतेला देऊ शकत नाही, त्यामुळे मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही असं नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ऍडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। यासोबतच नसीम खान यांनी आपण काँग्रेसनं दिलेल्या स्टार कॅम्पेनर पदाचाही राजीनामा देत असल्याचं सांगितलंय। आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या टप्प्यात प्रचार करणार नाही असंही नसीम खान यांनी स्पष्ट केलंय। मात्र नसीम खान यांची कारकीर्द काय आणि त्यांनी प्रचार न केल्यास काँग्रेसला काय फटका बसू शकतो ते देखील पाहूयात। नसीम खान हे महाराष्ट्र काँग्रेसमधील महत्त्वाचं नाव आहे। 2009 ते 2014च्या काळात नसीम खान हे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यरत होते। त्यांच्याकडे वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक विकास यांच्यासारखे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी होती। सध्या नसीम खान हे महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत। काँग्रेस पक्षातील एक प्रमुख मुस्लिम चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळेच नसीम खान यांनी प्रचारकांच्या यादीतून माघार घेतल्यानं आता काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात भाजपपासून दूर राहतात। अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाला प्रमुख पर्याय म्हणून काँग्रेसचा पर्याय उपलब्ध असतो। या आधीच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश मुस्लिम मतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे वर्ग झालेली पाहायला मिळाली आहेत। अशा परिस्थितीत नसीम खान हे मुस्लिम नेते म्हणून काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात आणि आता त्यांनी प्रचारक पदाचा राजीनामा दिल्यानं काँग्रेसला मुस्लिम मतं आपल्याकडे खेचून घेण्यात अडचणी येऊ शकतात। विशेष म्हणजे नसीम खान यांचं मुंबईतील अनेक भागांमध्ये वर्चस्व आहे। याआधी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यासारख्या मुंबईतील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडल्यानं काँग्रेसची ताकद कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। अशातच आता नसीम खान यांच्या नाराजीमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढताना दिसत आहेत। विशेष गोष्ट म्हणजे 1 दिवसापूर्वीच काँग्रेसनं उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली। या लोकसभा मतदारसंघातही मुस्लिम मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि या लोकसभा मतदारसंघात नसीम खान यांची ताकद मोठी आहे। अशा परिस्थितीत उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी नसीम खान इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट न दिल्यानं नसीम खान नाराज असल्याच्या चर्चाही आता सुरू झाल्यात। या सगळ्या बाबतचं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।